रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा अद्यापही कायम असल्यामुळे अद्याप जिल्हा नियोजन समिती स्थापन झालेली नाही आणि त्यामुळे पुढील आर्थिक वर्षाचा विकास आराखडा तयार करण्यात आलेला नाही। नियोजन मंडळाच्या कोकण विभागीय बैठकीतून रायगड जिल्ह्याला वगळण्यात आलेला आहे, मात्र याचा विकास कामांवर कुठलाही परिणाम होणार नसल्याचं मंत्री भरत गोगावले यांनी सांगितलंय। तर पालकमंत्री पदाचा तिढा हा कुठलाही तिढा नाहीये, काही निर्णय घ्यायला वेळ लागतो अशी सारवासारव राहुल नार्वेकर यांनी केली आहे। जरी ते नाही घेतलं तरी पण त्याचा परिणाम जिल्ह्याच्या विकासाच्यासाठी काय चुकीचा होणार नाही। जे होईल ते चांगलं होईल। थोडी जी काय तांत्रिक बाबीची अडचण आहे ती काही दिवसात दूर होईल आणि त्याची वेगळी मीटिंग आम्ही घेऊ शकतो, तसं काय हरकत नाही आहे। आणि ज्या वेळेला होईल त्यावेळेला जलद हा आराखडा तयार करून आम्ही पुढच्या बाबी विस्तृत करू। या संदर्भात शासनाने योग्य ती पावलं उचलतील शासन आणि निश्चितपणे रायगड जिल्ह्याला न्याय मिळेलच आणि रायगड जिल्ह्याला जी आवश्यक निधी आहे किंवा विकास कामं करण्याची गरज आहे शासन निश्चितपणे हे पार पाडेल। तिढा असा काय नाही आहे, काही निर्णय घ्यायला वेळ लागतो तर ते निर्णय घेतले जातील, पण त्यामुळे कुठच्या विकास कामाला दिरंगाई होणार नाही।